नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मागील 2 व्हिडिओंमध्ये आपण इयत्ता 10वीच्या तुमच्या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठामधील 2 भाग आपण अभ्यासले आहेत. ते म्हणजे ब्राझील व भारत यांची प्राकृतिक रचना. आता आपण या तिसऱ्या व्हिडिओमध्ये या पाठामधील अतिशय महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. तो म्हणजे भारत व ब्राझील या दोन्ही देशांची जलप्रणाली. चला तर मग करूया सुरुवात. इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली भारत आणि ब्राझील. पाठ क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली. करून पहा या सदराखाली तुम्हाला त्यांनी नकाशा काढायला सांगितलेला आहे. तो नकाशा कशाचा आहे पहा. आकृती 3.4 व 3.5 मध्ये अनुक्रमे ब्राझील व भारत या देशातील नद्या दाखवल्या आहेत. 2 ट्रेसिंग पेपर घेऊन त्यावर दोन्ही देशातील गंगा आणि ॲमेझॉन नद्यांची खोरी दाखवणारे नकाशे तुम्हाला तयार करायचे आहेत. त्याबरोबर त्या नद्यांच्या खोऱ्यांना नावंसुद्धा तुम्हाला द्यायची आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला गंगा नदी व ॲमेझॉन नदी यांच्या खोऱ्यांबद्दल तुलनात्मक टिप्ससुद्धा लिहायची आहे. त्यासाठी तुम्ही खालील मुद्द्यांचा वापर करू शकता. त्याच्यामध्ये पाणलोट क्षेत्राचे आकारमान नकाशाप्रमाणे ते आपल्याला विचारात घ्यायचे. खोऱ्यांचे त्या देशातील सापेक्ष स्थान, नद्यांचे उगम क्षेत्र, नद्यांची दिशा, प्रमुख उपनद्या व त्यांची दिशा आणि इतर मुद्दे. आणि त्याचबरोबर काही जास्तीची माहिती तुम्हाला या ठिकाणी इथे दिलेली आहे. या सर्वांचा उपयोग तुम्हाला करायचा आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला तुलनात्मक टीप लिहायची आहे. ठीक आहे. मग या तक्त्यामध्ये तुम्हाला काय दिले पहा. गंगा नदी व ॲमेझॉन नदीची माहिती दिली आहे. मग उदाहरणार्थ गंगा व ॲमेझॉन नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र किती चौरस किलोमीटरमध्ये आहे. त्यानंतर नद्यांची एकूण किलोमीटरमध्ये लांबी किती आहे. त्याचबरोबर नदीतून वाहणारा पाण्याचा विसर्ग घनमीटर प्रति सेकंद किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. याचा माहितीचा उपयोग तुम्हाला टीप लिहिताना सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो आता बघायचा आहे. ब्राझीलमधील जलप्रणाली ह्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता तसं पाहायला गेलं तर ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असं लक्षात येतं की ह्या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा बघा ॲमेझॉन नदीचं खोरं. त्यानंतर नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराला जलप्रणाली. त्यानंतर ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील नद्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत बाणांनी. ते नीट बघून घ्या. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲमेझॉनची जलप्रणाली बघणार आहोत. आता ॲमेझॉन नदीचा उगम जर पाहायचा झाला तर कुठे आहे. पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर आहे. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढं असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. त्यामुळेच नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणात होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखांशी आपण बघितलं तर अनेक वितरिका तयार झालेल्या आढळतात. पण अशा प्रकारच्या वितरिका मात्र ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ ॲटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटं तयार झालेली आढळतात. बघा इथं मार्जो नावाचं बेट तुम्हाला दिसते इथे.
ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी जर आपण लक्षात घेतली तर पहा सुमारे 150 किलोमीटर इतकी आहे. म्हणजे तुमच्या गावापासून 150 किलोमीटर अंतरावरील एखादं गाव लक्षात घ्या. म्हणजे या अंतराचा तुम्हाला अंदाज येईल आणि रुंदीचा सुद्धा अंदाज येईल. ठीक आहे. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जे आहे ते जलवाहतुकीस योग्य आहे. म्हणजे जलवाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालते असं आपल्याला म्हणता येईल. यानंतरचं दुसरं जे महत्त्वाचं खोरं तुम्हाला ब्राझीलमधले आहे ते म्हणजे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. मग ह्या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आपल्याला आढळतात. ह्या ज्या 2 नद्या आहेत त्या, या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला जाऊन मिळतात. या दोन्ही नद्या दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर ही बघा साओ फ्रान्सिस्को नदी, ही ब्राझीलमधील 3री महत्त्वाची नदी असलेलं आपल्याला दिसून येतं. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र जे आहे ते ब्राझीलच्या हद्दीत येतं, ब्राझीलच्या भागामध्ये येतं. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी कुठे वाहताना दिसते तुम्हाला, तर लक्षात घ्या उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे ती वळलेली आपल्याला दिसते आणि पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला ती जाऊन मिळते. साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा सुद्धा जलवाहतूक म्हणजे करण्यास योग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत किनारी प्रदेशातील नद्या. म्हणजे ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आपल्याला आढळतात. हेही लक्षात आपल्याला येईल, यांची लांबी कशी आहे, कमी आहे. तर साओ फ्रान्सिस्को नदी जी आहे तिच्याबद्दल आपल्याला आणखीन सांगता येईल. ही ब्राझीलमधील 3री महत्त्वाची नदी आहे आणि ही नदी किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे तिला महत्त्व आलेले आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र जर बघितलं तर हे ब्राझीलच्या हद्दीत येतच, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र येतं. ह्या भागात सुमारे 1000 किलोमीटरवर किंवा किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे सुद्धा वाहताना दिसते आपल्याला व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला जाऊन मिळते, हेही आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की या साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील जवळजवळ 250 किलोमीटर लांबीचा जो भाग आहे तो जलवाहतुकीस योग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे किनारी प्रदेशातील नद्या. या ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आपल्याला आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे किनारी प्रदेशातील नद्या आपण म्हणतोय त्यापैकी परानिबा, त्याच्यानंतर इटापेकोरू या नद्या उत्तरेकडे वाहतात आणि उत्तर अटलांटिक महासागरात जाऊन मिळतात. जर तुम्ही बघितलं नकाशामध्ये निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. त्याच्यानंतर पुरावू आकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. हे जर नकाशाचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल. ठीक आहे. यानंतर आपण महत्त्वाचा भाग पाहणार आहोत परत या पाठामधला भारतामधील जलप्रणालीचा आपण आता अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे 2 भागामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. हिमालयातील नद्या व द्वीपकल्पीय पठारावरील किंवा द्वीपकल्पावरील नद्या असं वर्गीकरण आपण भारतातील जलप्रणालीचं करू शकतो.
आता हिमालयातील नद्यांचं काय वैशिष्ट्य आहे बघा. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या आहेत त्या विविध नद्यातून उगम पावलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. कारण उन्हाळ्यामध्ये बर्फाचं हिमनदीचं जे बर्फ आहे त्याचं पाणी होतं तापमानामुळे, आणि त्यामुळं उन्हाळ्यातसुद्धा ह्या नद्यांना पाणी असतं आणि पावसाळ्यात तर पाणी असतंच. पावसाळ्यात ह्या नद्यांना पूर येतो, म्हणून ह्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत असं आपण म्हणू शकतो. मग या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. आता पुढे आपल्याला बघायचं आहे सिंधू व तिच्या उपनद्या. ह्या आता आपण बघणार आहोत. तर बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. सिंधू व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी व बियास पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. आणि आपण जर नकाशामध्ये बारकाईने निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की या नद्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंधू नदीचा जर उगम बघितला आपण या ठिकाणी तर कुठे होतोय, तिबेटमधील मान सरोवर जे आहे त्या ठिकाणी सिंधू नदीचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. सिंधू नदीची एक प्रमुख जी उपनदी सतलज ही आहे, ही सुद्धा मानसरोवराजवळ उगम पावते व ही पश्चिम वाहिनी नदी आहे. कारण ही नदी पश्चिम दिशेने वाहते. ठीक आहे. आणि सतलज नदी ही हिमालय प्रदेशातील जर आपण बघितलं तर पंजाब राज्यातून वाहते आणि पुढे पाकिस्तानात सिंधू नदीला मिळते. ठीक आहे. आता सतलज नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे पंजाबचं सुपीक मैदान तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. इथली मृदा अतिशय सुपीक आहे. पुढे सिंधू नदी जी आहे ती पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रात जाऊन मिळते. पश्चिम वाहिनी ही नदी आहे हे तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे. तर सिंधू नदीच्या शोक, झास्कर व गिलगिट या भारतातील किंवा भारतीय प्रदेशातील ह्या तिच्या उपनद्या आहेत. या उपनद्यांना काराकोरम पर्वतातील हिमनद्यांमुळे पाणी मिळतं. तसेच झेलम, चिनाब, रावी, बियास ह्या नद्यांचा उगम हिमालयामध्ये होतो. झेलम, चिनाब, रावी, बियास ह्या ज्या नद्या आहेत ते सिंधू नदीच्या उपनद्या असलेल्या आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. गंगा नदी प्रणालीचा आता आपण अभ्यास करणार आहोत. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते व पुढे हिमालय ओलांडून ऋषिकेशच्या मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्व वाहिनी बनते आणि हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुना ही गंगा नदीची प्रमुख उपनदी आहे व या नदीचा उगम यमुनोत्री या ठिकाणी होतो. यमुना नदी अलाहाबाद या ठिकाणी गंगेला येऊन मिळते. त्यामुळे हिमालयात उगम पावणाऱ्या गोमती, घागरा, गंडक व कोसी या नद्या गंगेला मिळतात. तसेच हिमालयात उगम पावणारी महानंदा ही गंगा नदीची पूर्वेकडील उपनदी आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढे राजमहल टेकड्यांना वळसा घेऊन गंगा नदी दक्षिणेकडे वाहते आणि गंगेच्या मुख्य प्रवाहापासून हुगळी हा उपप्रवाह वेगळा झालेला आपल्याला दिसून येतो. तुम्हाला नकाशामध्ये सुद्धा तो दिसेल. गंगेचा जो मुख्य प्रवाह पूर्व दिशेकडे वाहतो व पुढे बांगलादेशात प्रवेश करतो
आणि बांगलादेशात गंगेला ब्रह्मपुत्रा नदी येऊन मिळते. बंगालच्या उपसागराला मिळताना गंगेच्या अनेक वितरिका तयार होतात. ब्रह्मपुत्रा नदी ही गंगेची एक मोठी उपनदी आहे व ही बृहद हिमालयाच्या उत्तर भागामधून वाहताना आपल्याला दिसते व ही नदी मानसरोवरातूनच उगम पावते. नंतर हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत ती प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगोत्पो नावाने ओळखली जाते आणि नंतर आपल्याकडे आल्यानंतर ती ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखले जाते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, आता मी तुम्हाला गंगेची उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगितले, म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदीबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे ते पुढे पहा, गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्यामुळं काय होतं, पाण्याचा विसर्ग वाढतो, म्हणजे पाणी वाढतं. त्याचबरोबर ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते, तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगा नदीस येऊन मिळतात. त्या कुठल्या आहेत बघा. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण ह्या नद्या असलेल्या आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ह्यानंतर आपण दुसरा भाग पाहणार आहोत, म्हणजे तो म्हणजे द्वीपकल्पीय नद्या, द्वीपकल्पांवरून वाहणाऱ्या नद्या. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. ज्या नद्या पश्चिमेकडे वाहतात त्याला पश्चिम वाहिनी म्हणतात आणि ज्या पूर्वेकडे वाहतात त्यांना पूर्व वाहिनी असे म्हणतात. द्वीपकल्पीच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक असलेला आपल्याला दिसून येतो. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो, म्हणजे पूर फारसे येत नाहीत. ह्या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत, म्हणजे पावसाळ्यात भरपूर पाणी, उन्हाळ्यामध्ये त्या आटलेल्या दिसतात, म्हणून त्यांना हंगामी स्वरूपाच्या आहेत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माहीत आहे कसं तुम्हाला या सदराखाली काय सांगितले पहा, केरळमधील नद्यांच्या मुखांपाशी लांब अंतरापर्यंत पश्चजल साचलेले असते. या पश्चजलाच्या साठ्यांना काय म्हणतात, कयाल. तिथल्या स्थानिक भाषेमध्ये त्यांना कयाल असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या नद्यांचं आणखीन काय वैशिष्ट्य पहा, पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी जरी कमी असली तरी त्यांचा प्रवेग मात्र जास्त असतो, कारण त्या पश्चिम घाटातून वाहतात आणि पश्चिम घाट आपल्याला माहिती आहे हा पर्वतमय असल्यामुळे तो त्यांचा नद्यांचा वाहण्याचा वेग सुद्धा हा जास्त असतो. नद्यांची लांबी मात्र कमी असलेली आपल्याला दिसून येते. या बाणांनी तुम्हाला दाखवलेल्या आहेत महत्त्वाच्या नद्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरील. काही पश्चिम वाहिनी आहेत, काही पूर्व वाहिनी असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच असलेले आपल्याला दिसून येतात. उत्तर गुजरातमधील खंबातच्या आखातात ज्या किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आपल्याला करता येईल. यामध्ये कुठल्या नद्या आहेत, यात तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो. दाखवलेल्या आहेत पहा तुम्हाला इथे. तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात असे मानले जाते. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते, तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी, ही नदी अरबी समुद्राच्या कच्छच्या आखात जे आहेत त्याला जाऊन मिळते. ठीक आहे. नकाशाचं निरीक्षण करा, तुम्हाला मी इतर या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेच आहे. ह्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे बंगालच्या उपसागरास जाऊन मिळणाऱ्या नद्या. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे हे आपल्याला दिसून येते. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी ह्या प्रमुख नद्यांचा समावेश होतो.
गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर कृष्णा नदीचं खोरं गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा ह्या जो दोन नद्या आहेत ह्या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या असलेल्या आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यामधून वाहते आणि या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला गेला, म्हणजे शेतीच्या कामासाठी, धरण बांधण्यासाठी किंवा जलविद्युतसाठी याचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. इथपर्यंत आपण माहिती पाहिलेली आहे. प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर 23 माहीत आहे का तुम्हाला या सदराखाली काय सांगितले पहा. चोल राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कावेरी नदीवर तिरुचनापल्ली म्हणजे तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधलेले. मी तुम्हाला मगाशी म्हटलं पहा जलसिंचनासाठी ह्या नदीचा उपयोग केलेला आहे. म्हणजे चोल राजाच्या इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये त्याच्यावर धरण बांधलं गेलेलं होतं. आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा वापरात आहे, हे विशेष आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जरा विचार करामध्ये काय सांगितले तुम्हाला. इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 18 यावर दिलेला नकाशा पहा आणि त्याची तुलना ब्राझीलच्या प्राकृतिक नकाशाशी करा. ब्राझीलमध्ये भूकंप येण्याची शक्यता कितपत आहे याबाबत सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. मला वाटतं या ठिकाणी आपला हा पाठ जो आहे तो संपलेला आहे. तुम्हाला व्यवस्थित ह्या ठिकाणी समजला असेल. स्वाध्याय सोडवायला तुम्हाला या ठिकाणी काहीही हरकत नाही. काही जर शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके.